पोलीस निरीक्षक धाराशिव मागील 50 दिवसापासून मी या ठिकाणी प्रभारी म्हणून काम करत आहे. आम्ही आल्यानंतर लगेच गणपती उत्सव, ईदचा जो मिरवणूक आहे, ईदचा जो उत्सव आहे ते आलेले आहे. त्या शहराची जी परंपरा आहे त्याच्या अनुषंगानं पहिल्यांदा आम्ही सुरुवातीला गणपती विसर्जनामध्येच ईदची मिरवणूक 5 तारखेला येत असल्याने मुस्लिम बांधवांना, मुस्लिम समाजातील जे बांधव आहेत त्याचे आजी माजी नगरसेवक व जे कार्यकर्ते आहेत त्यांना एक विनंती केली की बाबा गणपती विसर्जन आहे, गणपती विसर्जन रस्त्यामध्ये बऱ्याच ठिकाणी स्टेज वगैरे असतात आणि मिरवणुकीच्या दरम्यान कुठलाही सामाजिक सलोखा बिघडणार नाही याच्या अनुषंगानं त्यांना विनंती केली असता आम्ही त्यांना 7 तारखेची ऑफर दिलेली होती. परंतु त्यांनी पुन्हा अजून मला एवढं त्याच्यात सजेशन केलं की सर 7 तारीख न करता आपण ते 8 तारीख करू, कारण काही स्टेजेस काढलेले नसतात. आणि त्यांनी ती 8 तारखेला मिरवणूक काढण्यासाठी आम्हाला स्वतःहून त्यांनी म्हणजे सांगितलं की आम्ही 8 तारखेला काढू. त्याच्यामुळं बराचसा जो त्याच्यातला मार्ग जो होता तो जो अडचणीचा वाटत होता तो दूर झालेला आहे. परंतु आता गणेश मंडळं जे आहेत आमच्या हद्दीमध्ये जवळजवळ 58 गणेश मंडळं आहेत आणि 20-22 मिरवणुका निघतात. तर माननीय सर्वोच्च न्यायालयाचे जे सुप्रीम कोर्टाचे आदेश आहे डीजेच्या संदर्भानं त्यांना जी परवानग्या देण्यात आलेल्या आहे त्याच्यामध्ये ते नमूद केलेलं आहे. आणि आत्ताच साहेबांनी म्हणल्याप्रमाणे माननीय पोलीस अधीक्षक धाराशिव, उपविभागीय अधिकारी सुरेश कुमार राऊत सर आणि आम्ही